है ना। पहा गणित काय म्हणते, 42 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:2 आहे म्हणते, है ना। जर या द्रावणात 3 लिटर पाणी टाकले तर द्रावणातील दूध व पाण्याचे नवीन गुणोत्तर काय येईल म्हणते, है ना। आणि किती लिटरचं द्रावण आहे, 42 लिटर द्रावण आहे। बरं, जे द्रावण दिलं हे कशाचं आहे, दूध आणि पाण्याचं द्रावण आहे, बरोबर ना। ठीक, मग दूध आणि पाणी द्या लक्ष कसं सॉल्व्ह करायचं पहा। मग आता गणितात दूध दिलाय आणि पाणी दिलाय, मग दूध आणि पाणी है ना याचं प्रमाण किती दिलंय, 5:2। मग आपण असं म्हणू की त्या द्रावणात 5x लिटर काय असेल दूध, तर 2x लिटर काय असेल पाणी। ठीक आहे, असं झालं 5x लिटर दूध 2x लिटर पाणी। आणि हे टोटल द्रावण किती लिटरचं आहे, 42 लिटरचं। म्हणजे हे दूध आणि पाणी ची बेरीज किती दिली आहे, 42 लिटर। म्हणून 5x आणि 2x किती होते, 7x, आणि ते 7x किती दिले, 42। मग x म्हणजे किती, 6 है ना, लिटर x म्हणजे किती, 6। मग संपूर्ण गणितात x ची किंमत किती, 6। मग 6 पंच किती, 30, म्हणजे दूध झालं 30 लिटर, तर साइन 2 आहे 12 लिटर काय झालं मग पाणी पडलं। म्हणजे या 42 लिटर द्रावणात 30 लिटर दूध आणि 12 लिटर पाणी असं झालं। आता अजून काय म्हटलं त्यांनी, तर द्रावणात जर या द्रावणात 3 लिटर पाणी टाकलं म्हणजे अजून पाणी ओतलं, है ना, किती लिटर, 3 लिटर, म्हणजे +3 असंच म्हणा लागेल ना। ऑलरेडी पाणी होतं 12, आता अजून 3 लिटर ओतलं, नवीन द्रावण तयार झालं। त्यात पाणी किती असेल, 15 लिटर, आणि त्यात दूध ऑलरेडी किती असेल, 30 लिटर। मग हे नवीन द्रावण आहे। मग या नवीन द्रावणात कशाचं विचारलं, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती, असा प्रश्न आहे। 15 × 15, 15 × 2 = 30, म्हणून गुणोत्तर किती येते। मग समजलं कसं सॉल्व्ह करायचं, है ना। चला लिहून घ्या। पहा गणित क्रमांक किती होते, 51। त्याच्या आता काय म्हणते या गणितात की 35 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर आहे 5:2। मग सेम आता याच्यात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलं, लक्ष द्यायचं है ना। ते किती दिलं, 5:2। म्हणजे दूध किती लिटर, 5x लिटर, पाणी किती लिटर, 2x लिटर, एकंदरीत द्रावण किती लिटरचं आहे, 35 लिटरचं। मग या दोघांची बेरीज काय होते, 7x, म्हणजेच किती, 35 लिटर। x ची किंमत किती, 5, मग 5 5 25 लिटर, 5 2 10 लिटर। आता या द्रावणात आपण काय ओतलं, 5 लिटर दूध टाकलं, है ना। ठीक, मग दूध 5 लिटर जर ओतलं तर नवीन द्रावण तयार झालं, ज्यात दूध असन 30 लिटर, पाणी असन 10 लिटर। नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर किती, तर ते किती मग 3:1। व्यवस्थित पाहायचं, गणितात म्हटलं तुम्हाला दूध व पाण्याचं गुणोत्तर किती, ते जर असं म्हटलं असतं तर नवीन द्रावणात पाणी व दुधाचे गुणोत्तर किती, पाणी व दुधाचे गुणोत्तर किती, तर पाणी व दुधाचे गुणोत्तर किती राहिलं असतं, मग 1:3। इथं सिली मिस्टेक करते विद्यार्थी, ठीक आहे, प्रश्न नीट वाचायचा। ओके, चल आपल्या गणिताचं उत्तर 3:1, ठीक, ओके। चला पहा 52 नंबरचं गणित, 52 काय म्हणते, 40 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर आहे 3:1। लक्ष द्यायचं पहा काय म्हणते, 40 लिटरचं द्रावण आहे आणि दूध आणि पाण्याचं गुणोत्तर आहे। म्हणजे गणितात दूध आहे आणि काय आहे, पाणी आहे। लक्ष द्यायचं, दूध आणि पाण्याचेच आपण गणित घेतले, वेगवेगळे असू शकते, पाणी अल्कोहोल, रॉकेल वगैरे आहे ना असे शब्द, पण आपण पूर्ण गणित कशाचे पाहतो, दूध आणि पाणी, हे बदलन, ठीक आहे, पॅटर्न तोच असेल। ओके, ठीक। मग टोटल द्रावण आहे 40 लिटरचं, याच्यात दूध आणि पाण्याचं गुणोत्तर आहे 3:1। म्हणजे 3x लिटर दूध आहे, 1x लिटर पाणी आहे, असं एकंदरीत द्रावण 4x लिटरचं आहे, ते गणितात दिलं आहे 40 लिटरचं।
ओके, एक्स ची किंमत तुम्ही काय म्हणता मग 10. तर संपूर्ण गणितात 10 त्रिक हे झालं 30 लिटर आणि 10 एकक हे झालं 10 लिटर. मग या 40 लिटरच्या द्रावणात 30 लिटर दूध आहे, 10 लिटर पाणी आहे, असं एकंदरीत 40 लिटरचं द्रावण आहे. आता प्रश्न असा म्हणते की या द्रावणात किती लिटर पाणी ओतावे. आता माहित नाही, मागच्या प्रकारात माहित होतं, आता विचारलं मग आपण किती लिटर ओतू. आता x लिटर, x वापरले आपण, तर काय किती लिटर पाणी ओतू आता y लिटर. समजलं, y लिटर. तर साहजिकच नवीन द्रावण तयार होईल ना. समजा 2 लिटर जर मिसळलं असतं तर 10 2 12 लिटर झालं असतं, इकडे 40 42 झालं असतं. समजत आहे ना. y लिटर पाणी ओतलं, नवीन द्रावण तयार झालं, त्यात 30 लिटर काय आहे दूध, आणि 10 अधिक y लिटर काय आहे पाणी. मग दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती होते म्हणते 2:1. म्हणजे याला 2चा भाग जाते, याला 1चा भाग जाते. पडत आहे. मग गुणोत्तराला आपण कसं लिहितो, अंश आणि छेदात. पटत आहे. तुम्ही इथंच लॉजिक लावून सॉल्व्ह करता. 15 1 15, 15 2 30, याला 1 न भाग जाते ना, याला 2 न. 15 1 15, 15 2 30. मग 10 आणि 5 होते 15, म्हणून y किती 5. असंही करू शकता. पण सॉल्व्ह कसं करायचं, याला भाग जाते 2चा, याला 1चा, काय होते तिरपा गुणाकार. 30 1 30 बरोबर 10 2 20 प्लस किती 2y. आता हा प्लस काय होते मायनस, 30 मधून 20 गेले किती राहते 10. 10 बरोबर किती 2y, आणि y बरोबर किती मग 5. ठीक आहे ना. y बरोबर किती 5, म्हणजे किती लिटर मिळवायचं मग 5 लिटर. असं करू शकता. ओके, चल घ्या मग. गणित क्रमांक किती आहे 53, बरोबर ना. पहा हे गणित काय म्हणते, या गणितात द्रावण किती लिटरचं आहे. बोला बोला, द्रावण किती लिटरचं आहे 30 लिटर है ना. ठीक, आता एक गणित व्यवस्थित समजून घ्या. 30 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर 7 असतील आहे. मग सगळ्यात पहिले वाचल्याबरोबर दूध पाणी यांचं गुणोत्तर 7:3. ओके, ठीक. मग दूध किती लिटर 7x लिटर, पाणी किती लिटर 3x लिटर. 7x आणि 3x ची बेरीज किती होते 10x. हे 10x म्हणजेच किती 30 लिटर दिलंय. 30 लिटर द्रावणात. मग x म्हणजे किती 3. मग आता 7 त्रिक किती 21 लिटर आणि 3 त्रिक किती 9 लिटर. मग शब्दाकडे लक्ष द्या. 30 लिटर द्रावणात 21 लिटर दूध आणि 9 लिटर पाणी. थोडं इमॅजिन करणं, मोठं भांड आहे, त्याच्यात 30 लिटरचं द्रावण आहे, त्याच्यात दूधही आहे आणि पाणी आहे. दूध आणि पाणी मिक्स केल्यानंतर मग ओळखता येत नाही है ना, दूध किती आहे आणि पाणी किती आहे, कारण ते मिक्स होते, सगळं सारखं दिसते, दूधच दिसते, पाणी दिसत नाही, बरोबर ना. पण हे आपण या प्रमाणात म्हणजे 7 लिटरचं दूध टाकलं तर 3 लिटरचं पाणी, 7 लिटर दूध 3 लिटर पाणी है ना. असं करत करत ही प्रोसेस 3 वेळेस केली. 21 लिटर दूध झालं, 9 लिटर पाणी झालं, मिळून द्रावण 30 लिटरचं झालं. क्लिअर. आता तो काय म्हणते, या द्रावणात किती लिटर पाणी ओतावे माहित आहे काय नाही. मग किती लिटर ओतता y लिटर बोलू आपण है ना. बोलायचं किती लिटर ओतू y लिटर. माहित नाही ना का x का नाही घेतलं, कारण ऑलरेडी x वापरलं. आता y म्हणा, z म्हणा, a म्हणा, कोणते घ्या. मग आपण पाणी ओता म्हणते ना, तर किती लिटर ओतता पाणी y लिटर. मग नवीन द्रावणात दूध किती लिटर असेल, दूध किती लिटर असेल 21 लिटर. 21 लिटर नवीन द्रावणात 21 लिटर आहे ना. दूध आपण वाढवलं का नाही, आपण पाणी मिळवलं. मग पाणी किती लिटर झालं, व्हेरी गुड, 9 प्लस y लिटर. हे 9 लिटर आणि y लिटर हे झालं पाणी आणि हे झालं दूध. मग नवीन द्रावण आहे. मग या नवीन द्रावणात पहा काय म्हटलं, नवीन द्रावणात पाणी व दुधाचे नवीन गुणोत्तर.
पाणी व दुधाचे नवीन गुणोत्तर किती होईल? 7:3. लक्षात असं स्पष्ट दिलंय. नवीन द्रावण आहे, हे नवीन द्रावण आहे. पाणी व दुधाचे गुणोत्तर होते म्हणते 7:3. म्हणजे दूध आणि पाणीचं गुणोत्तर कसं सर? 3:7. समजलं? तुम्ही चुकी काय करते विद्यार्थी? वाचत नाही आणि सरळ 7:3 लिहिते. हो, 7:3 गुणोत्तर दिलं. 7:3 गुणोत्तर कोणाचं दिलं? पाणी आणि दूध. असं प्रश्नात दिलाय. आपल्याला काय पाहिजे? दूध आणि पाणी. म्हणून दूध आणि पाणीचं आपल्याला गुणोत्तर काय करावं लागत? 3:7. हे आपल्या कामाचं आहे. समजलं? बस. आता तुम्हीच लिहिता अंश आणि छेद. बरोबर. 3 किती रे? 7. तिरपा गुणाकार करतो. बरोबर ना? इथं चुकते. हा, ठीक. मग आता मग आता या गणितात है ना काय केलं आपण? तिरपा गुणाकार करू है ना. काय होते? 21 गुणिले 7. 7 1 7. 7 2 14. बरोबर. 9 3 27 अधिक किती रे? 3y. ओके, ठीक. आता हा प्लस इकडे जाऊन काय होते? मायनस. 147 मधून 27 गेले किती आले? 120. 120 बरोबर किती? 3y. मग गुणाकारातलं भागाकारात y बरोबर किती? मग म्हणून किती लिटर पाणी होतात? 40 लिटर. ओके, चला घ्या. गणित क्रमांक किती आहे? 54. काय म्हणते? 60 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर आहे 300. तर या द्रावणात किती लिटर पाणी होतावे? म्हणजे त्यांचं गुणोत्तर 2:1 है ना. ठीक. मग साहजिकच दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिलं. दूध दिलं, पाणी दिलं. मग या दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 3:1 म्हणजे 3x लिटर दूध 1x लिटर पाणी. एकंदरीत बेरीज 4x. आणि तसं किती दिलाय? 60 लिटर. x म्हणजे किती? 15. 15 3 किती? 45 लिटर. आणि 15 1 15 लिटर. आणि टोटल द्रावण 60 लिटर. ओके, इथपर्यंत तुम्हाला येऊन जाते. आता काही प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत येऊन जाते. या द्रावणात किती लिटर पाणी ओतावे? पाण्याच्या खाली पाणी किती ओतता? मग y लिटर. बरोबर ना. पाणी ओतलं y लिटर. आता नवीन द्रावण झालं 45 लिटर आणि हे 15 प्लस y लिटर. सिंपल. मग या नवीन द्रावणात है ना गुणोत्तर किती दिलाय? म्हणते 2:1. म्हणजे अशा स्वरूपात है ना. अंश छेद लिहू शकता है ना. मग अंश छेदात लिहू शकता तुम्ही. मी इकडे लिहितो. काय होते? 45 अपॉन 15 प्लस y बरोबर 2/1. हा असा ना, हा असा. 45 1 45 बरोबर 15 2 30 प्लस किती? 2y. हा 2 यालाही गुणिला असेल, यालाही गुणिला असेल. ओके, ठीक. मग हा इकडं मायनस होते. 15 बरोबर किती? 2y. 2 भागा गुणाकारातला भागाकारात जाते. 7.5. किती लिटर ओतलं? मग 7.5 लिटर. समजलं? झालं. सिंपल. चला लिहून घ्या. कोणाचं राहिलं असेल तर. 56 नंबरचं गणित आहे. एका द्रावणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर 4 असतील. लक्ष द्यायचं. पहा, दूध आणि पाणी है ना. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती दिलाय? 4:3. बरोबर. 4:3 म्हणजे काय म्हणू? आता दूध किती लिटर? 4x. पाणी किती लिटर? 3x. आपण दोघांची काय करतो? बेरीज. किती होते? 7x. आणि इथं लिटर किती दिलाय? नाही माहित. या प्रकारात असंच केलं ना आतापर्यंतचे. हे बेरीज का केली? कारण आपल्याला आतापर्यंत माहित होतं त्या द्रावणात दूध आणि पाणी एकूण किती लिटरचं द्रावण आहे. पण या प्रकारात आता द्रावण किती लिटरचं माहित नाही. मग द्रावण माहित नाही ना, मग त्याची बेरीज करणं शक्य आहे का? नाही. राहू द्या. मग माहित असेल तर एकूण द्रावण काढलं है ना. मग माहित नाही तर हे बेरीज करू नका. ओके. पण ते जेवढ्या काही लिटरचं असेल, शब्दाकडे लक्ष द्या, ते द्रावण जेवढ्या काही लिटरचं असेल त्या द्रावणात दूध किती लिटर आहे? व्हेरी गुड. 4x लिटर.
पाणी किती लिटर आहे 3x लिटर. एक्स वर डिपेंड करेल ते किती आहे. ते द्रावण जे काही लिटरचं असेल त्याच्यात दूध आहे 4x, पाणी आहे 3x. आता आपण या द्रावणात काय म्हटलं की 5 लिटर पाणी टाकलं. मग पाणी वाढलं ना, 5 लिटर टाकलं +5. तर नवीन द्रावणात दूध किती लिटर असेल 4x, पाणी किती असेल 3x प्लस याची बेरीज होत नाही, 8x म्हणता येत नाही, शिकून झालं. ओके ठीक. मग आता या द्रावणात गुणोत्तर होते म्हणते 4:5. सिंपल. याला कसं लिहिता अंश आणि छेद. बरोबर 4/5 तिरपा गुणाकार है ना. 5 चौक 20x बरोबर 4 त्रिक 12x प्लस 4 पंच 20. हा 12 तिकडे जाते 8x बरोबर किती 20. 4 2 8 4 पंच 20 म्हणजे x बरोबर किती मग 5/2. x ची किंमत आहे 5/2 x ची किंमत. मग आपल्याला प्रश्न काय केला पहा बरं. तर द्रावणात किती लिटर दूध आहे. आता मला सांगा नवीन द्रावणात किती लिटर दूध आहे 4x. हे नवीन द्रावण आहे ना. आणि जुन्या द्रावणात दूध किती लिटर आहे. दूध आपण वाढवलंच नाही ना, म्हणून इथं उल्लेख नाही की नवीन द्रावणात दूध किती लिटर आहे, जुन्या द्रावणात आधीच्या द्रावणात दूध किती लिटर आहे ना, असं काहीच नाही. कारण दूध याच्यामध्ये किती लिटर आहे 4x. मग दूध किती लिटर आहे 4x. मग x ची किंमत किती आहे गणितात 5/2. दूध किती लिटर आहे मग 10 लिटर. तर द्रावणात दूध किती लिटर तर 10 लिटर. ओके घ्या ठीक आहे. पहा किती आहे गणित नंबरचं आपलं 58 नंबरचं गणित आहे ना. ठीक. काय म्हणते एका द्रावणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर आहे 3:2. मग दूध आणि पाणी यांचं काय घेतलं आपण गुणोत्तर. किती आहे गुणोत्तर तर ते दिलं आहे 3:2 म्हणजे 3x लिटर दूध 2x लिटर पाणी. ओके इथपर्यंत ठीक. आता या द्रावणात 4 लिटर पाणी मिळवलं है ना. 4 लिटर पाणी मिळवलं म्हणजे नवीन द्रावण झालं 3x आणि हे झालं 2x प्लस 4. 4 लिटर पाणी मिळवल्यावर काय झालं तर दूध व पाणी सारख्या प्रमाणात होईल. म्हणजे जेवढ्या लिटर मग दूध असेल तेवढ्याच लिटर काय असेल पाणी. म्हणून हे काय दाखवा लागेल इक्वल. पडलं. हे 2x मायनस होईल 3x मायनस 2x किती राहते x बरोबर 4. x ची किंमत आली 4. तर या द्रावणात दूध व पाणी किती लिटर असेल सुरुवातीला है ना. दूध किती लिटर असेल 3x म्हणजे दूध असेल 3x म्हणजेच 3 गुणेला 4 म्हणजेच किती लिटर 12 लिटर. आणि पाणी किती होतं सुरुवातीला तर 2x म्हणजेच 2 गुणेला 4 किती लिटर 8 लिटर. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 12,8. ओके लिहा. 59 नंबरचं गणित आहे. 15 लिटर द्रावणात 20% दूध आणि उर्वरित पाणी आहे है ना. द्रावण जे आहे है ना किती लिटरचं आहे 15 लिटरचं. 20% काय दूध आणि उर्वरित काय आहे पाणी. आता काही विद्यार्थी याला है ना द्रावण आहे 15 लिटरचं है ना. 15 लिटर टोटल द्रावण है ना. ठीक. 20% काय दूध. काही विद्यार्थी काय करते या 15 लिटरचे किती टक्के काढते 20%. 15 चे 20% बरोबर 15 चे म्हणजे गुणेला 20 भागेला 100 20 × 20 20 पंच 100 5 त्रिक 15 किती लिटर झालं 3 लिटर. 15 लिटरचे 20% म्हणजे 3 लिटर. उर्वरित काय आहे म्हणते पाणी. मग आता 15 लिटर द्रावणात 3 लिटर जर दूध झालं असेल तर पाणी किती असेल 12 लिटर पाणी असेल बरोबर ना. ओके. मग आता पहा मग असं झालं दूध आणि पाणी. ओके. दूध किती लिटर आहे 3 लिटर. पाणी किती लिटर आहे 12 लिटर. ओके ठीक. मग आता याच्यात 3 लिटर काय टाकलं पाणी टाकलं अजून पाणी ओतलं.
मग 3 लिटर जर पाणी ओतलं तर नवीन द्रावणात पाणी किती झालं? 15 लिटर. दूध किती आहे? 3 लिटर. दूध किती आहे? 3 लिटर. पाणी किती आहे? 15 लिटर. नवीन द्रावण किती लिटरचं तयार झालं? 18 लिटरचं. नवीन द्रावण किती लिटरचं आहे? 18 लिटरचं. बरोबर ना? मग त्यांनी असं म्हटलं, या नवीन द्रावणात मग आता दूध किती टक्के आहे? है ना? दूध किती टक्के? नवीन द्रावण टोटल किती लिटरचं आहे? 18चं. मग आता असं झालं ना, 18 पैकी दूध किती आहे? 3 गुणिला काय? 100. 3 एक 3, 3 सक 18. आता बे त्रिकसा बे 50 काय होते? 50/3 म्हणजे 16 त्रिक 48. 16 त्रिक 48 आणि 2 एवढे टक्के काय आहे? दूध. असं करू शकता. समजलं? पण एवढं नाही करायचं या गणिताला. क्लिअर? हे काहीच करायचं नाही. मी सांगतो त्या पद्धतीनं करायचं. समजलं काय गणित? लिहायचंय काय? लिहून द्या. याच्यात काय म्हटलं की इथं चलनाचा कन्सेप्ट आहे. चलन. दूध आहे, पाणी आहे. मी चलन एक्सप्लेन केलं होतं. दूध आहे, पाणी आहे, है ना? आता दुधात जर पाणी ओतलं तर जेवढं प्रमाण होतं ते अजून काय होईल? फेंट होईल, असं ठिक्क होईल. अजून पाणी होता, अजून पातळ होत जाईल. लक्षात येत आहे? अजून पाणी होता, पातळ होत जाईल. म्हणजे एक संख्या बदलवली, दुसरी आपोआप बदलत आहे. पाणी ऍड केलं, पाण्याचं प्रमाण वाढवलं, दुधाचं प्रमाण कमी होत चाललं. एक संख्या बदलली असता दुसरी संख्या बदलत असेल तर तिला आपण काय म्हटलं होतं? चलन. ओके, ठीक. मग याच्यात चलनाचा कन्सेप्ट लागते. ओके, मग मी चलनामध्ये असं सांगितलं होतं, एक बदलवली दुसरी कमी होते, व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनात गुणाकार सारखा. ओके, ठीक. चलन युनिट मध्ये अजून क्लिअर होऊन जाईल, है ना? ठीक. मग इथं काय म्हणायचं? जुने द्रावण गुणेला जुने प्रमाण बरोबर. लक्ष द्यायचं फक्त. नवे द्रावण गुणेला नवे प्रमाण. ठीक आहे? जुने द्रावण जुने प्रमाण, नवे द्रावण नवे प्रमाण. सोपं आहे ना फॉर्म्युला? जुने द्रावण जुनं प्रमाण, नवे द्रावण नवं प्रमाण. आता मला सांगा, जुनं द्रावण किती आहे? 15 लिटर. 15 लिटर द्रावणात जुनं प्रमाण किती आहे? 20%. आता नवीन द्रावण किती आहे? जर त्या द्रावणात 4 लिटर, जर त्या द्रावणात 3 लिटर पाणी टाकले, किती होईल नवीन द्रावण? बोलाचं किती? 18. मग काय केलं आपण? नवे द्रावण म्हणजे 3 लिहिलं काय? नाही, 15 ऑलरेडी होतं, त्याच्यात किती मिसळलं? 3. म्हणून इथं असं म्हणायचं, नवे द्रावणच्या ऐवजी है ना, पहा, जुने द्रावण प्लस मिसळलेले है ना काय? द्रावण. ओके, म्हणजे जुन्या द्रावणात जेवढं मिसळत आहे ते काय होईल? नवीन द्रावण, है ना? म्हणजे ऑलरेडी जुनं द्रावण 15 होतं, त्यात 3 लिटर पाणी ओतलं आणि नवं प्रमाण काय? हा प्रश्न आहे. पटत आहे? झालं. मग हे 15 गुणिला 20 बरोबर 18 गुणिला आपण x म्हणू, है ना? ठीक. आता भाग जाते, कितीचा रे? 3 सक 18, 3 5 15, बे त्रिक 6, बे 10 20, 10 5 50, गुणाकारातलं भागाकारात बरोबर x. म्हणून x बरोबर किती? एवढे टक्के प्रमाण. समजलं कसं सॉल्व्ह करायचं? झालं सिंपल. घ्या मग है ना. गणित क्रमांक किती आहे? 60. काय म्हणते याच्यात? हा आपला फॉर्म्युला आहे ना. याच्यासाठी जुने द्रावण जुने प्रमाण, जुने द्रावण अधिक मिसळलेले द्रावण गुणिला
नवे प्रमाण. पण आपण कसं लक्षात ठेवायचं, जुने द्रावण जुने प्रमाण, नवे द्रावण नवे प्रमाण. आणि नवीन द्रावण कसं तयार होईल, जुन्या द्रावणात जे काही मिसळत आहे ना त्याच्यापासून नवीन द्रावण तयार होतं. ओके ठीक. मग आता याच्यात काय म्हणते, 12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर द्रावणात, म्हणजे जुनं द्रावण आहे 40, अल्कोहोलचं प्रमाण आहे 12%, है ना ठीक. त्याच्यानंतर यात किती लिटर पाणी मिसळायचं आहे, मागच्या गणितात माहित होतं. म्हणजे जुन्या द्रावण मध्ये किती लिटर मिसळतात, तर x लिटर. किती लिटर मिसळतात, 2, 3, 4, 5 माहित नाही ना, x लिटर. तर हे नवीन द्रावण तयार होईल. समजा 5 लिटर मिसळलं तर 45 होईल, समजा 10 मिळवलं तर 50 लिटरचं नवीन द्रावण होईल, बरोबर ना. मग आज एवढं नवीन द्रावण आहे, त्याच्यात प्रमाण होईल म्हणते 8%. ओके ठीक. मग आता इथं भाग जाते, 4 2 8 4 त्रिक 12 बेक बे बे किती 20 20 त्रिक 60 बरोबर किती 40 प्लस 1, हा प्लस मायनस होते, 60 मायनस 40 बरोबर किती 1. म्हणून किती लिटर मिसळा लागेल, 20 लिटर, है ना. हे आपलं उत्तर लिहून घ्या. 61 नंबरच्या गणितात काय म्हणते आता, 7800 लिटर मिश्रणात, म्हणजे जुनं द्रावण आहे 7800 लिटरचं, त्यात प्रमाण आहे 60%, आणि त्या मिश्रणात किती लिटर पाणी टाकावे. ऑलरेडी पाणी किती होतं 7800, किती होता x लिटर, म्हणजे त्याच्यात प्रमाण किती होईल म्हणते 20%. 20 21 20 त्रिक 60, या दोघांचा गुणाकार 0 0 8 त्रिक 24 7 त्रिक 21 आणि 2 बरोबर 7800 प्लस काय 1, हा प्लस मायनस होईल 0 0, 14 तून 8 गेले, 1 दिला, 13 तून 8 गेले, परत 1 दिला, 15600. समजलं, चला घ्या मग लिहून, है ना. चला थँक्यू. मग इथंच थांबू आपण आज. चला.